सहज तभी सफल हो रहा। एक वर्ष पूर्व इसी दिन देश की सर्वोच्च पार्टी भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने ऐरोली के 2 टर्म विधायक रहे संदीप नाइक को उनकी काबिलियत, उनके संगठन कौशल्य, उनके दूरदृष्टि, उनके पीछे कार्यकर्ताओं के अथाह सागर के जादुई करिश्मे को देखते हुए नवी मुंबई में पार्टी की ताकत को मजबूत करने की दिशा में बतौर भाजपा जिलाध्यक्ष की महत्वपूर्ण जिम्मेदारी उनके कंधों पर सौंपी। आज उस जिम्मेदारी को निभाते 1 वर्ष पूरे हो चुके हैं और आज ही के दिन संदीप नाइक जनता के बीच जनसंपर्क साधते हुए जनसंवाद बैठक में दिखाई दिए। संदीप नाइक का 1 वर्ष का कार्यकाल जितना यादगार उतना रिजल्ट ओरिएंटेड भी रहा। लोकसभा चुनाव हो, कोंकण पदवीधर चुनाव हो, इन दोनों ही चुनावों में संदीप नाइक ने बतौर जिलाध्यक्ष बेहद कारगर भूमिका अख्तियार की। वहीं केंद्र और राज्य स्तर की भारतीय जनता पार्टी के सभी कार्यक्रमों को भाजपा नवी मुंबई के पदाधिकारियों, कार्यकर्ताओं के माध्यम से नवी मुंबई के जन जन तक पहुंचाने का काम किया, चाहे गांव चलो अभियान हो या संपर्क यात्रा। साथ ही जमीनी स्तर पर पार्टी की धरातल को भी मजबूत करने में संदीप नाइक की अहम भूमिका रही। इस दौरान बतौर भाजपा जिलाध्यक्ष अपने कार्यकाल पर संदीप नाइक ने समाधान व्यक्त करते हुए कहा कि भाजपा के हर कार्यक्रम को निचले स्तर तक पहुंचाने में सभी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ताओं का अहम योगदान है और इसीलिए उन्होंने सभी का आभार व्यक्त किया। या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही कार्यक्रम किंवा उपक्रम हे राष्ट्रीय स्तरावरून हे आपल्या जिल्ह्याकडे आले, भारतीय जनता पार्टी प्रदेश स्तरामधून आपल्या जिल्ह्याकरता आले, ते सर्वच कार्यक्रम संपूर्ण शहर स्तरावर राबवताना ते कार्यक्रम मंडळ स्तरावर, बूथ स्तरावर कसा राबवता येतील याचा मी प्रयत्न केला आणि मी खरोखर भारतीय जनता पार्टीचे आजी माजी सगळे पदाधिकारी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। जो कार्यक्रम, जो उपक्रम जो पक्षाकडून आला तो शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाची सेवा कशी होईल, एखादा उपक्रम, एखादा कार्यक्रम हा सर्वसामान्य लोकांपर्यंत कसा पोहोचेल याचा प्रयत्न आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी केला। त्यामुळे त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत। उन्होंने कहा कि भाजपा एक अनुशासन वाली पार्टी है। भाजपा का हर कार्यक्रम जनता के हित से जुड़ा होता है और जनता के लिए काम करने का उन्हें समाधान है। भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। त्यामुळे प्रत्येक आलेला कार्यक्रम त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुठेतरी जनतेचं हित साधलं जात आहे आणि त्यामुळे जेव्हा जनतेचं हित साधलं जात आहे त्यामुळे कार्यक्रम करण्याचा आनंद हा प्रत्येकाला असतो। त्यामुळे जरी वारंवार कार्यक्रम असले तरी ते कार्यक्रम हे जनतेच्या उपयोगाचे आहे, त्या माध्यमातून जनतेमध्ये कुठेतरी म्हणजे जनतेचं कुठेतरी काम होतं। त्यामुळे ते कार्यक्रम करणं गरजेचं असतं आणि सर्व कार्यक्रम करत असताना आजी माजी सर्वच पदाधिकाऱ्यांनी मला मोलाचं सहकार्य केलेलं आहे, त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे। त्यामुळे आनंद आहे की जी जबाबदारी आपल्याला मिळाली त्या जबाबदारीच्या माध्यमातून जर सेवा घडते तर ती खूप मोठी गोष्ट आहे। वहीं उन्होंने भारतीय जनता पार्टी का आभार व्यक्त करते हुए कहा कि भाजपा की रचना ही है कि जनता से संपर्क हो और जनता की सेवा हो और इसी दिशा में काम करते हुए आगे भी वे पार्टी की ताकत को बढ़ाने और वर्तमान व पूर्व भाजपा कार्यकर्ताओं और पदाधिकारियों को पार्टी से जोड़ने और समाज सेवा की दिशा में वे पूर्ण तौर से कटिबद्ध रहेंगे। पक्षाचं देखील मनापासून आभार व्यक्त करेन। भारतीय जनता पार्टी एक असा पक्ष आहे की ज्यांच्याकडे कार्यक्रम आहे, प्रत्येक आठवड्याला प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी कार्यक्रमाच्या सोबत भारतीय जनता पक्ष हा लोकांकडे जात असतो। त्यामुळे कार्यकर्त्यांनी काय करावं असा कधीतरी कार्यकर्त्यांना प्रश्न पडतो। मी पदाधिकारी आहे परंतु मी पदाधिकारी म्हणून माझी जबाबदारी काय, परंतु भारतीय जनता पार्टीने संपूर्ण आखणी अत्यंत नियोजनबद्धरित्या केलेली आहे। त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला काम आणि त्या माध्यमातून जनतेशी संपर्क आणि जनतेची सेवा करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण रचनेमध्ये त्या ठिकाणी केलं जातं। त्यामुळे आजच्या दिवशी 1 वर्ष पूर्ततेनंतर जी कामं झाली आणि अजून अधिक पद्धतीनं संघटनेमध्ये बळकटी निर्माण करणं
सगळ्या आजी माजी पदाधिकाऱ्यांना जोडणं आणि पुन्हा एक चांगलं काम जे समाजसेवेचं आहे ते उभं करणं असा माझा प्रयत्न असतो. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.